आमदार आमशा पाडवेंकडून बंधारे आश्रमशाळेची पाहणी, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन. नवापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बंधारे येथे तिसरीत शिकणाऱ्या ब्रायन राहुल गावित या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या सेफ्टी टँकमध्ये आढळून आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गट आमदार आमशा पाडवी यांनी आज बंधारे आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सोनखडका येथील रहिवासी असलेला ब्रायन राहुल गावित हा विद्यार्थी बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. 2 दिवसांपूर्वी मुलांच्या वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या सेफ्टी टँकमध्ये त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट असून शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आमदार आमशा पाडवी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शाळा प्रशासन आणि उपस्थित अधिकाऱ्यांकडून या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. बंधारे आश्रमशाळा हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाचा मृतदेह ते सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्याने सांगितलं कसं असं आहे साहेब, तुम्ही तिथे विजिट द्या. त्याला आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जी पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असा विषय आहे. आता मध्ये जे असेल ते तर कोण येतील. त्यानं आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आम्हाला ते करतो. त्याने हे एक घटना नाही, एक तिसरी घटना आहे आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेल. आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे. अटक केलं, काय केलं ते आता मला माहिती नाही, पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेल. जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करू. एका निष्पाप चिमुरड्याचा जीव जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या प्रकरणात ज्या कोणाची निष्काळजी असेल त्या दोषी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणाचा शासन स्तरावर स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाडवी यांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.